विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 7वी इतिहासामधील 9वा धडा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न 1 आहे योग्य पर्याय निवडा। इथे आपल्याला एक विधान दिलेले आहे आणि त्या संदर्भात 3 पर्याय दिलेले आहेत। त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। पहिलं विधान आहे औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता। अ शहाजादा अकबर, ब छत्रपती संभाजी महाराज आणि क छत्रपती राजाराम महाराज। या 3 पर्यायांपैकी पर्याय ब छत्रपती संभाजी महाराज हे उत्तर बरोबर आहे। ते आपण लिहिलेलं आहे। पुढील विधान पाहूया। पुढे विधान 2 आहे बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे। आता बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे कोण होते हे आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे। पर्याय अ दिलेला आहे संताजी व धनाजी, पर्याय ब आहे संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण आणि पर्याय क आहे खंडो बल्लाळ व रूपाजी भोसले। तर यापैकी पर्याय ब हा बरोबर आहे, संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण। यानंतर तिसरं विधान आहे गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा। गोव्याच्या लढाईमध्ये पराक्रमाची शर्थ कोणी केली होती ते आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे। पर्याय अ दिलेला आहे येसाजी कंक, पर्याय ब आहे नेमाजी शिंदे आणि पर्याय क दिलेला आहे प्रल्हाद निळाजी। यापैकी पर्याय अ येसाजी कंक बरोबर आहे। येसाजी कंकांनी गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ केली होती। पुढील प्रश्न पाहूया। यानंतर प्रश्न दुसरा आहे पाठात शोधून लिहा। त्यातील पहिला उपप्रश्न आहे संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले। याचं उत्तर पाहूया। मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आल्यामुळे संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले। यानंतर दुसरा प्रश्न आहे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले। उत्तर पाहूया। गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले। यानंतर प्रश्न 3 आहे राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली। उत्तर आहे राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली। यानंतर प्रश्न 4 आहे महाराणी ताराबाईच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दात केले आहे। उत्तर पाहूया। महाराणी ताराबाईच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने पुढील शब्दात केले आहे। ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी, रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रयत्नाची वेळ आली मुघल हो सांभाळा। यानंतर प्रश्न 3 आहे का ते लिहा। इथे आपल्याला दिलेल्या विधानाचं कारण लिहायचं आहे। त्यातील पहिलं विधान आहे औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला। याचं कारण आपल्याला लिहायचं आहे। पाहूया। कारण मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेमध्ये औरंगजेबाला यश येत नव्हते। हे पाहून त्याने मराठ्यांविरुद्धची मोहीम रद्द केली। त्यामुळे औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्याकडे वळवला आणि त्याने ही राज्ये जिंकून घेतली। यानंतर विधान 2 आहे संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले। याचं कारण पाहूया। कारण 1 संभाजी महाराजांची औरंगजेबाने
अमानुषपणे हत्या केली होती. आता आपले मराठी राज्य जिंकून घेण्याचे स्वप्न साकार होणार असे औरंगजेबाला वाटू लागले. परंतु आपल्या छत्रपतींची या बादशहाने अमानुषपणे हत्या केल्यामुळे मराठे अधिक जिद्दीने पेटून उठले. त्यामुळे त्यांनी संभाजी महाराजांचा धाकटा भाऊ राजाराम महाराज याला छत्रपती केले आणि स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले. यानंतर शेवटचं तिसरं विधान आहे, महाराणी येसूबाईच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले. असं धोरण का ठरवण्यात आलं याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. पाहूया. कारण एक बादशहाने रायगडाला वेढा घालण्यासाठी झुल्फिकार खान यास पाठवले. त्यावेळी राजाराम महाराज व महाराणी ताराबाई, संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते. 2. राजघराण्यातील सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते. तेव्हा छत्रपतींनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे व जिंजीला जावे आणि महाराणी येसूबाईच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले. अशा पद्धतीने या पाठातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. या सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.